रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र पंढरपूरचा आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. ज्येष्ठ महिना उजाडला की पंढरीच्या वारीचे वेध लागतात आणि या पवित्र कालखंडामध्ये महाराष्ट्रातले सर्व रस्ते हे सकल संतांच्या पालख्यानं मंडित असतात, दुमदुमत असतात. गावोगावी पालख्यांचा मुक्काम होतो. सकाळी वाटचाल होते, संध्याकाळी कीर्तन होतं, काकड आरती, जागर भजन होतं. असा भक्ती सोहळा चालू असतो. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या या प्रादुर्भावामुळे आपण प्रत्यक्ष जरी चालत नसलो तरीसुद्धा घरी बसून आपण ईशचिंतन करत आहोत आणि ब्रह्मनाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अभंगाची वारी करत आहोत. एक प्रकारचं मानसिक तप करत आहोत. संतांचे अभंग अभ्यासत आहोत, त्याचा आस्वाद घेत आहोत. या अभंगाच्या माध्यमातून आपण पंढरीची वारी करत आहोत. आजचा ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम वेळापूर शहरातून निघून भंडी शेगावला दाखल होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण हे जे काही सोहळे पाहत आहोत, माळशिरसला रिंगण झालं, वेळापूरला येताना मध्यंतरी नंदाचा ओढा लागतो, त्याही ठिकाणी आपण खुडूसचं रिंगण पाहिलं आणि आज महान भगवत भक्त परमश्रद्धेय ठाकूरबाबांच्या समाधीपाशी रिंगण होणार. रिंगणामध्ये वारकरी नाचणार, नाना प्रकारचे खेळ होणार. कारण संतांच्या अभंगात असं म्हटलेलंच आहे, नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया, सुख देईल विसावारे. पंढरीला जायचं ते भगवन नामामध्ये नाचत खेळत अशा स्वरूपानं वारी करायची. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, असा हा वारीचा आनंद सुरू आहे. आज आपण जे चिंतन करणार आहोत ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका महत्त्वपूर्ण अभंगावर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करतात. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहेन सावळा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा आणि चौचरणी प्रकरणातला अभंग आहे. त्यातला काही भाग आपण अभ्यासणार आहोत. संतांनी जो उपदेश केला तो सहज केला. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. संत सहज बोलतात तरी तो उपदेश असतो. ज्ञानोबारांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन केलंय, रिकामे तोंड करू गेले बडबड, तो गीते ऐसे गोड आतुडने. संत सहज बोलतात तरी तो उपदेश असतो. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. ते सहज बोलतात, कधी सायास करून शिकवतात, परंतु हे तत्वज्ञान लोकांच्या गळी उतरवतात. संतांनी कधी जनाला उपदेश केला तर कधी मनाला उपदेश केला. संत जसं जनाला उपदेश करतात तसा तो मनालाही करतात. संतांचे अनेक अभंग असे आहेत की त्यांनी मनाला उपदेश केलाय. मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी, असं तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, असं समर्थ म्हणतात. संत विचारातील ही एकवाक्यता लक्षात घेण्याजोगी आहे. आजच्या या अभंगात तुकाराम महाराज आपल्या मनालाच उपदेश करतात, मनाशी संवाद साधतात. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहेन सावळा. मनाला सांगतात, हे मना, तू एक काम कर, मी पंढरीला जाईन, पंढरीला जाईन, पंढरीला जाईन असं वारंवार म्हणत जा. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मनाला सांगतात को असं म्हणत जा की मी पंढरपूरला जाईन. कधीतरी तुझा हा शुभ संकल्प निश्चितपणानं फलद्रूप होईल. आपल्याकडे अशी म्हण आहे, काशीस जावे नित्य वदावे. पूर्वी काशी यात्रा अत्यंत दुर्लभ होती. लक्षावधी लोकात एखाद्याला काशी यात्रा घडत असे, इतकी ती दुष्प्राप्य आणि दुर्लभ होती. आता काशी यात्रा सुलभ झाली. तद्वत
यात्रेला जाण्याचा शुभसंकल्प तू कर. म्हणे मी जाईन पंढरी. एक दिवस असा उजाडेल की करुणाघन असणाऱ्या पांडुरंगाला तुझी दया येईल आणि तुझा पंढरीला जाण्याचा हा शुभसंकल्प सिद्धीला जाईल. आणि पंढरपूरला गेल्यानंतर उभा विटेवरी तो पाहेन सावळा. तू पंढरीला जाण्याचा संकल्प तर कर. ज्या दिवशी तुला योग येईल पंढरपूरला जाण्याचा त्या दिवशी तू पंढरीला जा. आणि पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन विटेवर उभा असणारा सावळा पहा. पांडुरंगाला कुठे सावळा म्हटलंय, कुठं काळा म्हटलंय, कुठं निळा म्हटलंय, कुठं घननिळा म्हटलंय. संतांच्या अभंगात असं अनेक वेळा त्याच्या रूपाचं वर्णन आलेलं आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो काळा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा असंही म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी, म्हणजे तो निळा आहे. तर या ठिकाणी तुकाराम महाराज त्याला सावळा असं म्हणतात. ज्ञानेश्वरीत पण असंच वर्णन आलंय. मग सावळा असं कंकणू बाहू पसरून दक्षिणू असं वर्णन आहे. म्हणजे त्या सावळ्या श्रीकृष्णानं आपला दक्षिण बाहू पसरून अर्जुनाला आपल्या कवेत घेतलं असं ज्ञानेश्वरी बोलते. या ठिकाणी ज्ञानोबारायांप्रमाणे तुकाराम महाराज भगवंताला सावळा असं संबोधतात. तू जा पंढरीला आणि उभा विटेवरी तो देखेन सावळा वा तो पाहेन सावळा. असं जर तू केलंस तर काय होईल? करीन सांगसी ते काम जरी जपसी हे नाम. हे मना, तू जर असं केलंस, पंढरीला गेलास, विटेवर उभा असणारा सावळा पाहिलास, तर तू सांगशील ते मी काम करीन असं मनाचं दास्यत्व करण्याचा निश्चय तुकाराम महाराज या अभंगात करतात. प्रश्न असा आहे की मनानं एक काम करायचं आणि त्याचं आयुष्यभर आपण दास्यत्व करायचं, हे योग्य आहे का? मुळात पंढरीच्या वारीचं आपण चिंतन करू गेलो तर पंढरी म्हणजे नेमकं, पंढरीची वारी म्हणजे नेमकं काय हो? केवळ गळ्यात टाळ पखवाज विणा घेऊन चालत जाणे म्हणजे पंढरीची वारी नाही. मला जर कोणी विचारलं पंढरीची वारी म्हणजे नेमकं काय, तर त्याचं उत्तर इतकंच द्यावं लागेल, बहिर्मुख असणाऱ्या इंद्रियांना अंतर्मुख करणं याचं नाव पंढरीची वारी आहे. या संपूर्ण इंद्रियामध्ये मन नावाचं एक अजब इंद्रिय आहे. मनाला कुणी 6वं इंद्रिय मानले तर कुणी 11वं मानलंय. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि 11वं इंद्रिय मन. श्रीमद भगवद्गीता माऊली मन हे 6वं इंद्रिय असं मानते. मन षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती आपण या श्लोकामध्ये पाहतो. 6वं काय आणि 11वं काय, पण मन नावाचं जे इंद्रिय आहे हे अत्यंत अजब आहे. ते दिसत नाही आणि त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. आहे म्हणावं तर दिसत नाही, दिसत नाही म्हणावं तर त्या अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक मानवी देहामध्ये इंद्रिय नावाचं एक मन आहे. या मनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते अत्यंत चंचल आहे. श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा भक्तराज अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हे भगवन, हे मन अत्यंत चंचल आहे. चांचल्य हा त्याचा खूप मोठा दुर्गुण आहे. ते स्थिर राहत नाही, हे लक्षात घ्या. ते स्थिर राहत नाही. आत्ता इथे असेल तर क्षणार्धात कुठे असेल. अहो, एका क्षणामध्ये मन जगाचा दौरा करून येऊ शकतं. अलीकडच्या काळातील एक प्रसिद्ध कवयित्री खानदेशातील बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या एका कवितेमध्ये मनाचं चंचलपण टिपलंय. त्या म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तिने मनाला ओढाळ अशा गुराची उपमा दिलेली. हे मन अत्यंत चंचल आहे. त्याच कवितेमध्ये असं त्या म्हणतात की मन
आत्ता इथं असेल तर कुठे क्षणार्धात जाईल. आत्ता होतं भुईवरी, गेलं गेलं आभाळात. म्हणजे आत्ता मन भूमीवर असेल तर ते क्षणार्धात आभाळात जातं. मनाचं विषारी पण त्यांनी व्यक्त केलंय. मन जह्यरी जह्यरी त्याचं न्यारं रे तंतर, अरे इचू साप बरा त्याली उतारी मंतर, असं बहिणाबाई म्हणतात. असं हे मन अत्यंत विक्षिप्त आहे. आणि अशा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणं म्हणजे पंढरीची वारी. म्हणून तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करतात, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहेन सावळा. या अभंगाचं उत्तरार्धातलं चिंतन आपण उद्या पाहणार आहोत. आपली अभंगाची वारी चालू राहील आणि त्यात आपण संवाद साधत राहूया. उर्वरित भागात आपण उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.